युद्धाचा आखाती देशांना मोठा फटका बसलाय। यूएईतील मोठ्या बँका बंद झालेल्या आहेत। अनेक मोठ्या कंपन्यांना टाळं लागलेलं आहे। मालमत्तेचे भाव 30 ते 40% घसरलेत। पर्यटन आणि व्यापारावर मोठा परिणाम झालाय, तर विदेशी कामगार आपापल्या मायदेशी देखील परतलेले आहेत। तर पर्यटन आणि व्यापारावर मोठा परिणाम झालेला आहे। मालमत्तांचे भाव कोसळलेले आहेत, त्यामुळे आखाती देशांना या युद्धाचा प्रचंड फटका बसलेला आहे। विदेशी कामगार जे त्या ठिकाणी कामासाठी गेलेले होते ते आता मायदेशामध्ये परतलेले आहेत, त्यामुळे आखाती देशांवरती या युद्धाचा मोठा परिणाम होताना दिसतोय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेत युद्धासंदर्भात मोठं वक्तव्य केलंय। इराणची लढाई पूर्ण ताकदीनिशी सुरू राहणार असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय। आतापर्यंत इराणच्या 7000हून अधिक ठिकाणांना उद्ध्वस्त केलं, तसंच इराणची सैनिकी ताकद मोठ्या प्रमाणात कमकुवत केल्याचा दावा ट्रम्प यांनी केलाय। तर जपानला 90% तेल होर्मुझच्या सामुद्रधुनीतून मिळतं, त्यामुळे जपान आणि चीननं आम्हाला मदत करावी अशी विनंतीही ट्रम्प यांनी केली होती। Since the beginning of the conflict, we've struck more than 7,000 targets across Iran, and these have been mostly commercial and military targets. We've achieved a 90% reduction in their ballistic missile launches and a 95% reduction in drone attacks. The missiles are trickling in now at very low levels because they don't have too many missiles left. We've also attacked the manufacturing plants, the places where they manufacture the missiles and the drones. And that's going on today. We just hit 3 of them today. And it's getting very hard for them to manufacture. More than 100 Iranian naval vessels have been sunk or destroyed over the last week and a half. That has to be some kind of a record. आणि सतत युद्धाची भाषा करणाऱ्या ट्रम्प यांना आता त्यांचीच युद्धखोरी महागात पडताना दिसतेय। ट्रम्प यांनी जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम होऊ नये म्हणून काही देशांना संयुक्त नौदल पेट्रोलिंग करण्याचा प्रस्ताव दिला। प्रामुख्याने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून गस्त घालण्याचा ट्रम्प यांचा प्रस्ताव होता, मात्र ऑस्ट्रेलियानं हा प्रस्ताव साफ धुडकावलाय। तेल ग्राहक देशांनी मिळून तेल टँकरची सुरक्षा करावी असा ट्रम्प यांचा प्रस्ताव होता, तर ऑस्ट्रेलियानंतर जपाननेही डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रस्ताव नाकारला। होर्मुझमध्ये जहाजांच्या संरक्षणासाठी नौदल पाठवण्याचा विचार नाही असं स्पष्टीकरण पंतप्रधान सानेई ताकाईची यांनी दिलं। आम्हाला स्वतंत्रपणे काय करता येतं ते पाहतोय असंही ताकाईची म्हणाले। त्यामुळे ट्रम्प यांची मोठी कोंडी झाली आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता या सगळ्यावरून यू-टर्न घेतलाय। आता त्यांचं असं म्हणणं आहे की चीन आणि जपानच्या मदतीची आम्हाला गरज नाहीये। काल पत्रकार परिषदेमध्ये सगळ्यांनी मिळून होर्मुझमध्ये पेट्रोलिंग करू असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते। आता आमचं लष्कर सर्वात शक्तिशाली आहे, आम्हाला कोणाचीही गरज नाही असं वक्तव्यही डोनाल्ड ट्रम्पच करतायत। इराणसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या खार्क बेटांवरती अमेरिकेनं मारा केल्यावर आता अध्यक्ष ट्रम्प यांनी इराणला सज्जड दम दिलाय। खार्क बेटांवरच्या तेलविहिरी 5 मिनिटात उडवून देऊ शकतो असं ट्रम्प यांनी म्हटलंय। खार्क बेटांवरचे इराणचे लष्करी तळ पूर्णपणे नेस्तनाबूत केले असंही त्यांनी म्हटलंय। त्या बेटांवरती मारा करताना अमेरिकेनं तेलविहिरी सोडून बाकी सगळं काही उडवून दिलं, मात्र भविष्यात इराणनं फार डोकं वर काढलं तर तिथल्या अतिशय महत्त्वाच्या तेलविहिरी उडवून देऊ असं त्यांनी सुनावलंय। खार्क बेटं ही इराणच्या अर्थव्यवस्थेची जीवनरेखा आहेत। तिथल्या जबरदस्त तेल साठ्यांवरती इराणची अर्थव्यवस्था आणि तेल क्षेत्रातला दबदबा आहे। As you know, we attacked Karg Island and knocked it literally, destroyed everything on the island except for the area where the oil is. I call it the pipes. We left the pipes. We didn't want to do that, but that we will do that. We can do that on 5 minutes notice. It'll be over.
but for purposes of someday rebuilding that country, I guess we did the right thing. But it may not stay that way. Just one simple word and the pipes will be gone too, but it'll take a long time to rebuild that. दरम्यान अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये चर्चेला सुरुवात झाल्याची अमेरिकन वृत्तसंस्थांनी माहिती दिली आहे. ट्रम्प यांचे विशेष दूत विटकॉफ यांची इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा झाल्याची माहिती अमेरिकन लष्कराच्या हवाल्यानं अमेरिकन वृत्तसंस्थांनी दिली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची यांनी हे वृत्त फेटाळलेलं आहे. Not as nice as a throne. I like the English. आणि 3 ब्रह्मास्त्र अशी आहेत इराणकडे ज्याच्या आधारावर इराण अमेरिका आणि इस्रायलला टक्कर देत आहे. होर्मुझ सामुद्रधुनीवरती नियंत्रण कायम ठेवून अमेरिकेची मोठी कोंडी ही इराणनं केलेली आहे. होर्मुझमध्ये ट्रम्प यांच्यावर इतर देशांकडे मदत मागण्याची वेळ आलेली आहे. इराणकडचे सेजिल क्षेपणास्त्र घातक ठरतंय. इराणकडून काल सेजिल क्षेपणास्त्रांद्वारे इस्रायलवरती हल्ले करण्यात आले. इराणकडे 4000 सेजिल क्षेपणास्त्रांचा साठा आहे. सैन्य तळांवरती लक्ष करणारे इराणी ड्रोन्स अमेरिका आणि इस्रायलसाठी डोकेदुखी ठरत आहेत. तर चीनकडूनही इराणनं 1000 आत्मघाती ड्रोन्स मागवलेत. ड्रोनच्या बदल्यात इराण चीनला कच्चं तेल देणार आहे. इस्रायल आणि कतारमधील अल उदीद हवाई तळावर मोठा हल्ला केल्याचा दावा इराणी सैन्यानं केलाय. ऑपरेशन टू प्रॉमिस अंतर्गत हल्ल्याची 57वी फेरी पूर्ण झाल्याचा दावा इराणनं केलाय. त्यात क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून इस्रायलच्या कमांड कंट्रोल आणि क्षेपणास्त्र संरक्षण ठिकाणांवरती मारा करण्यात आलेला आहे. कतार संरक्षण मंत्रालयाच्या दाव्यानुसार त्यांच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं इराणनं डागलेल्या 14 पैकी 13 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना हवेतच मारल्याचा दावा केलाय. तसंच इराणनं अनेक ड्रोन हल्लेही निष्प्रभ केले असा दावा करण्यात आलाय. संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार एक क्षेपणास्त्र रिकाम्या जागेत कोसळलंय. त्यामुळे कोणतंही नुकसान झालेलं नाहीये. आखाती युद्धात आता इराणकडून इराकलाही लक्ष केलं जात आहे. युरोपियन युनियन पाठोपाठ इराकमधील अमेरिकेच्या दूतावासावर इराणनं हल्ला केलाय. दूतावासावर इराणनं ड्रोननं हल्ला केल्यानंतर अमेरिकेनं तो सी-रॅम प्रणालीद्वारे परतवलाय. ही सी-रॅम ड्रोन आणि क्षेपणास्त्र विरोधी प्रणाली आहे. आणि या आखाती युद्धात आता युरोपियन युनियन देखील लक्ष झालंय. इराकची राजधानी बगदादमध्ये युरोपियन युनियनच्या मिशन मुख्यालयावरती ड्रोन हल्ला झालाय. हे कार्यालय बगदादच्या अल रशीद हॉटेलमध्ये आहे. या हॉटेलवरच्या माळ्यांवरती हे ड्रोन धडकलेलं आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. संयुक्त अरब अमिराती या देशाची राजधानी असलेल्या अबुधाबीमध्ये गॅस फील्डवर इराणनं जोरदार मारा केलाय. यूएईतील मीडियानं हे वृत्त दिलंय. शाह तेल आणि गॅस फील्डवरती ड्रोन हल्ले झाले. या हल्ल्यानंतर या क्षेत्रात मोठी आग देखील लागलेली होती. हिजबुल्लानं इस्रायलवरती ड्रोन आणि रॉकेटनं मोठा हल्ला केला. इस्रायलमधील नाहर या शहरावर हा हल्ला करण्यात आला असून हल्ल्यानंतर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आग पसरली होती. इस्रायली सैन्यानं लेबनॉनला इशारा दिलाय. दक्षिण लेबनॉन भागातील अनेक विभाग रिकामे करण्याचा इशारा देण्यात आलाय. इस्रायलच्या आयडीएफनं हिजबुल्लाच्या ठिकाणांवरती मारा करण्याची तयारी सुरू केली आहे. हिजबुल्लाचे आतापर्यंत 400 दहशतवादी मारल्याचा दावा इस्रायलनं केलेला आहे.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.